खरं तर स्वप्नांच्या नंदनवनात फिरते असं मला म्हणावं लागेल. कारण या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे 100पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येणार आहेत आणि त्याचबरोबर महापौरही हा निश्चितपणे महायुतीचा बैठक झाली आहे. त्यामध्ये ठाण्यासंदर्भातली काय चर्चा झाली का, काय फॉर्म्युला ठरला आहे का? बैठकीवरून कळते की युती ही आता निश्चितपणे होत आहे. हे निश्चितच महानगरपालिकेचा या ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुती ही निश्चितपणे होणार आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातली बैठक ही आमच्या वरिष्ठांमध्ये झालेली आहे. नजीकच्या काळामध्येच या संदर्भातली जी घोषणा आहे ती लवकरच केली जाईल. साधारण ठरलेलं आहे 80 ते 85 शिवसेना, 45 ते 50 भाजप आणि उर्वरित घटक पक्षांनी. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो फॉर्म्युला ठरला आहे तो फॉर्म्युला एकमेव आणि एकच आहे, ते म्हणजे युतीचा महापौर बसवणं आणि त्यासाठी 100पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणं. हा फॉर्म्युला आमच्या सगळ्यांचा एकत्रित ठरलेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आता नवीन युती झालेली आहे. ही युती आपल्याला साईपर्यंत महानगरपालिका निवडणुकांमध्ये नाही, मुळात आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की खालीही हे एकत्र होते. आता आज एक इव्हेंट पार पडला, पण त्यांची आपसातली जी युती होती ती पहिलेपासून होती आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ती असतानाही लोकांनी भरभरून भारतीय जनता पार्टीला आणि युतीला हे मतदान केलेलं आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये जो विकास चालू आहे, ज्या प्रगतीला गती भेटली आहे, ते मुळात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे भेटले. जे सातत्याने ते काम करत आहेत राज्यामध्ये राज्याच्या हितासाठी, त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये एक नंबरची पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. त्याच पद्धतीचा निकाल हा महानगरपालिकेमध्ये आपल्याला लागताना दिसेल. महानगरपालिकेमध्येही भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त नगरसेवक, त्याचबरोबर युतीचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील, हा निश्चितपणे मला विश्वास आहे. ठाकरेंचं असं म्हणणं आहे की जसं मुंबई होत्या पद्धतीनं ठाणे महानगरपालिकेवर देखील ठाकरे ब्रँडचाच महापौर असणार आणि किंगमेकर असणार. ठाण्यामध्ये युतीचाच महापौर असेल. 100पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील हे निश्चित.